नमस्ते मंडळींनो, तुम्ही व्हिडिओची वाट पाहिली असणार. मी 2 दिवस झाला व्हिडिओ टाकली नाही, तर म्हटलं कारण सांगून देते तुम्हाला. तुमच्याही मनात असेल बा शांताबाईनं व्हिडिओ काऊन नाही टाकली 2 दिवस झाला. तर याचं कारण असं आहे की आमच्या रिलेटिव्हमध्ये एक दुःखद घटना घडली, तर मग आम्हाला तिकडे जावं लागलं. त्यामुळे मग काही मी 2 दिवस व्हिडिओ टाकली नाही. तर मग चला, आता मेहंदीची व्हिडिओ तर तुम्ही बघितली, आज आता हळदीची व्हिडिओ बघा. आणि आमच्याकडे जे जे जशा पद्धतीनं होते ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर सरपंच भाऊ, आता आम्ही निघतो. झाला मंडप वगैरे गाडून झाला. अरे तर आता कुठं निघता तुम्ही? मांडवाचं जेवण घेऊन करत नाही का? आणि जेवणाचा कार्यक्रम इकडेच आहे ना. आता मांडवाचंही जेवण देता का? बापा कशा गोष्टी करते तू. मांडवाचं जेवण नाही देत का? कोणी देतात, कोणी नाश्ताच देतात. आता नाश्ता वगैरे दिला तर म्हणलं आता जेवण देता की नाही बा तुम्ही? नाही, स्वयंपाक सुरू आहे. आता मांडव टाकल्या तुम्ही आणि जेवण करून नाही जाल का? आता नाश्ता म्हणजे कसा, भूक लागली असेल तुम्हाला म्हणून नाश्ता दिला. आता जेवणाला वेळ होती ना. हे आयडिया मस्त केले तुम्ही. कोणती आयडिया सरपंच भाऊ? हे पिप्यामध्ये रेती टाकले आणि तिथं डेअरी काढल्या. हे आयडिया ना या रमेशची होती, रमेशची. अरे रमेश, बढिया आयडिया आहे तुझी. आता बाबा तुमच्या अंगणात टाईल आहे. आता तिथं गड्डा कसा पाडला असता? म्हणलं चला आता तेलाचे टीन राहतात ना खाली, तिथं भरू म्हटलं रेती. आणि आजूबाजूला ते मिळतात ना दुकानामध्ये कागद रंगीबेरंगी, तो कागद आणला आणि लावून दिला. नाही, बढिया मस्त दिसतात. काय मी म्हणत होतो ना रमेश, मी म्हणतच होतो जेवणाचाही आहे म्हणून. तुम्ही आपलेच लावत होते. जेवण देते का सरपंच भाऊ? काय झालं रे बाबरा? काही नाही. आता म्हणलं जेवणाला किती वेळ आहे? बस झालाच आहे आता जेवणाचा. चला शांताराम भाऊ, चला मग, चला तिकडे मागे आहे ना जेवणाची व्यवस्था. चला. हो चल. हो जा मागेच आहे जेवणाची व्यवस्था. येतो मी, जा. अरे ते तिथं नको ठेवा ना. तिथं ठेवायचे आहेत का ते? साईडला लावा. का बाबा, सगळं ना लक्षच द्यावं लागते. लक्ष ठेवला नाही ना सगळी गडबड करून ठेवाल तुम्ही. काही इंदुताई आली का? काचारीन आली? नाही ना बापा, याचीच आहे. आई का होत होता मगाशीच बांगड्या भरून झाले असते तर. बाई आहे का बापा माझी पोरगी? का इंदू कधी कोणताही दस्तूर करतात का? तुझ्या नाही झाला होता मांडो गाडून, नाही झाल्या होत्या पोरीला मेहंदी लावून, आणि पहिलेच बांगड्या भरायला चालली होती. असं आहे काही? पहिले नाही भरत बांगड्या? नाही. हो शांता आणि हो ललिता, तुमच्याकडे असेच करतात का? दस्तूर तुमच्याकडे असेच करतात? त्या पोरीच्या हातात नवरचुडा राहील. पहिले पोरीला असता नवरचुडा भरून द्यावा लागते ना. मग तो नवरचुडा भरल्यावर मेहंदी कसे जमेल लावायला? हातभर मेहंदी कशी जमेल? बांगड्या हातात राहिल्यावर जमते का? हो मावशी, तुमच्या म्हणणं बरोबर आहे. हे माझी पोरगी आपल्याच लावते. माधुरी घरी नव्हती, बांगड्यावाली आली तर. आणि हे माझी पोरगी म्हणते बायांना तुम्ही भरा. पहिले बाया भरतात का? पहिले नवरी मुलगी भरते, मग त्याच्यानंतर बाया भरतात बांगड्या. येईन म्हणल्यांना सायंकाळी येईल आता ते. असंही राहते आई. नाही तर का? मोठ्या माणसाची ऐकत जा, आपल्याच मनाने नको करत जाऊ बाबा. हो ना इंदू, हे रीतिरिवाजानं करावं लागतात बाबा. सगळेही कार्यक्रम रीतिरिवाजानं करावं लागतात. आता झाला मांडोई गाडून झाला, मेहंदी लावून झाली. आता येऊ दे काचारींला. हो तर आता लवकर आल्या पाहिजे ना. येईल ना, मोठी घाई आहे तुला, येईल. बाकीच्या कुठे गेल्या? त्यांची मेहंदी लावून झालीच नाही का? झाली सगळ्याची मेहंदी लावून झाली, वाढू नाही झाली, हात धुवू नाही झाले, जेवण करायला गेले आता त्या. असं जेवण करायला गेले का? आणि आई ते म्हणाल मला वापस पाठवला, आता मी नाही जात म्हणाल तर मग पागल आहे का बाबा तू? का चांगल्या गोष्टी सोचतच नाही? ते बांगड्यावाली तर तेच म्हणत होती का पहिले नवऱ्या मुलीला नवरचुडा घालून द्यावा लागते, मग दुसऱ्या बाया घालतात म्हणून. मग सांग बरं, मग माधुरी किती वेळाच्या नंतर आली? 1 तास थांबली असती का ते? आता येतो म्हणलं ना, येईल ना. माहित नाही आई, घाबरल्यासारखा लागून राहिला मला. इंदू तू बस बरा आधी, बस बरा. घाबरल्यासारखा लागते म्हणते. कशाला घाबरते? माहित नाही बापा, माझ्या हृदयात ना असा जड लागून राहिला. पोरी तुझं लग्न झालं ना तेव्हा मलाही तसाच वाटत होता. का बापा इंदू एवढी हिंमतवाली ना अशी करते का? नाही बापा शांताबाई, किती हिंमतवाली राहिली ना तरी मुलीच्या लग्नाच्या वेळेस ना वेगळाच वाटते. आता तुला नाही समजेन बाबा, तुझ्याकडे 2 मुलंच आहेत. मुलगी राहिली असते ना समजलं असतं. का इंदू मला नाही समजत का? मुलं आहेत म्हणून का झाला? मी आईच आहे ना.
आणि माझं लग्न झाला तेव्हा माझी आई खूप रडली होती, मला माहित आहे. इंदू ते भाऊ आले, भाऊ. काय झालं इंदू? काय नाही हो, हे काचारींची वाट पाहून राहिलो. लावले होते का फोन तिला? हो हो लावलो, निघालो म्हणते आता तिथून. बस येते 10-15 मिनिटात येते. जेवण करून घ्या ना तुम्ही. जेवण करून घ्या. बसले आहेत बाया जेवण करायला. अरे ये पोरा, उतरवला बरं बांगड्याचा टोपला, इकडे ये. अरे आली वाटते, बांगडेवाली आली. अहो तिला मांडवातच सांगा बसायला, येतो आम्ही. हो हो हो. बरोबर हात पकड, बरोबर पकड. काचेच्या बांगड्या फुटून जातील. इंदुबाई तुम्ही जा तिकडे बांगड्यावालीकडे, मी आणतो माधुरीला बोलवून. हो, आणि ज्यांचं जेवण झालं ना त्यांना सगळ्यांना चला म्हणा बांगड्या भरायला. हो हो हो. ललिता चल ना, आई चल. हो हो येते. चला सगळे चला बांगड्या भरायला, चला बांगड्यावाली आली. हा इथंच ठेव टोपला इथंच. आतापर्यंत याचेच आहेत, लक्षातही राहते का नाही तर माहित नाही, सांगितली होती का. हो किती उशीर केला, किती वेळची वाट पाहून राहिली बा तुमची मी. थोडा उशीरच झाला. ते जाऊ द्या, आणलं का मेहंदीचा कोण आणलं? अरे हो तेरी, विसरली आठवण. माहित होतं तुम्ही असेच आहात, आठवण विसरते तुमची. आता मेहंदी काढीन म्हटली, उद्या लग्नाला जायचं आहे की नाही तर? उद्या काढून घेशील. हो का सांगता नाही तुम्ही. उद्या लवकर आपल्याला निघायचं आहे. कधी लावीन मी सांगा का? जाऊ द्या, तुम्हाला कोणती वस्तू सांगणेच बेकार आहे. मीच गेली असती आणि दुकानावरून आणली असती तर बरा झाला असता. अगं ए रुक्मिणी. राहू द्या रुक्मिणी. बापरे, एवढी नाराज झाली का? नाही कशाला नाराज होईन बा तुमच्यावर मी तर बा किती खुश आहे तर. सोडा जाऊ द्या, मला खूप काम आहे. एखादी वस्तू सांगितली ते तर नाही आणत, आणि आले आता माझ्याजवळ लाडीगोडी लावायला. बापरे बाप, खूप नाराज झाली, खूप. बापा होईन नाही तर का नाराज. मेहंदी किती आवड राहते मेहंदी लावायची लग्नामध्ये, आणि मला तर खूप आवडते. आज गेली असते ना, मस्त लावून दिली असते माधुरी ताईला, आणि मी पण लावली असते. गेली काम नाही, जायला पाहिजेत होता ना. आई बाबा गेली असती तू, मी आलो असतो उद्या. म्हंटले तर नाही ना तुम्ही जा म्हणून, आणि आईने पण नाही म्हटलं चल का काय म्हणून. माझी तर इच्छा होती बापा खूप. आता म्हटलं नाही गेली तर नाही गेली, आता घरीच लावीन मेहंदी. अरे बाप्पा माझी स्वीटहार्ट. राहू द्या मोठे आले स्वीटहार्ट आली असती तुमची तर विसरले नसते. अरे बापा नाही विसरलो ना, मजाक करत आहो. आणलो 2 कोण आणलो तुझ्यासाठी. खरंच खोटं तर नाही बोलू? नाही कशाला खोटा बोलीन, आणि तुला मजाकही नाही समजत. दाखवा मग. हो दाखवते. चल मी काढून देते मस्त मेहंदी तुझ्या हातावर. तुम्हाला मेहंदी काढता येते का? अरे माझं नाव लिहून देतो ना मस्त हातावर, मग काढशील तू. हो चला आधी जेवण करून घ्या, मग काढून द्या. हो चल. ओ काचारीबाई, चांगला नवर चुडा भरून दे माझ्या नातनीले. हो ना बाई, नवर चुडाच भरून देतो ना. आपला तसा नाही आहे बाई, जसा दाम घेतो ना तसा कामही करतो आम्ही. पाय पुरी पाय, कोणता घालून देऊ नवर चुडा पाय. राधा अक्का, हे पिंकी कुठं आहे? माहित नाही बाबा कुठं आहे ते. कोणता वहिनी पिंकी कुठं आहे? आता माधुरी सोबतच तर होती ना. बोलवा ना तिला, तिला पण दाखवते कोणता घालू म्हणून, कोणत्या कलरचा नवर चुडा. बाई गुड्डे, हे पिंकी कुठं आहे? फोनवर बोलून राहिली ताई, फोन आला तर. जा बरं बोलवून आणशील लवकर. त्याच्या गुड्डी माधुरी ताईने बोलवलं म्हणा बांगड्या पाहायसाठी. ए मम्मी, मला पण बांगड्या पाहिजेत ना. माझी मम्मी कुठे आहे? माझी मम्मी. काऊन बाई, काऊन मम्मी करते? कामात आहे ना तुझी मम्मी. काकू मला बांगड्या पाहिजेत ना. अरे सगळ्याच जणींना बांगड्या भरायच्या आहे, तुम्ही पण घ्या भराल. आता माधुरी ताईला भरू दे ना, मग तुम्ही आपल्या पसंतीने भराल. काचारीबाई, या पोरीच्या हाताचे कंगन आहेत का मापाचे? नाही कंगन नाही पाहिजेत, बांगड्या पाहिजेत मस्त. हो कंगनही आहेत ना, बांगड्याही आहेत मापाच्या. माहित आहे ना बाई, मुली भरतात म्हणून आम्ही सगळं सामान ठेवतो. केली का बाई पसंत? सांग लवकर, अजून एवढ्या बायांना बांगड्या भरायच्या आहेत ना, वेळ होईल ना. किती 8:30-9 वाजून गेले बाबा. ए पिंकी, बघ बरं कोणता भरू तर. माधुरी, रेड कलरचा आहे ना तुझ्या लाचा? हो पिंकी, रेडच कलरचा आहे. मग ह्या कशा? ह्या छान आहेत ना? हो मलाही तोच आवडला होता. छान आहे ना तो, छान आहे. मी म्हणत होती छान आहे. मग भरून देऊ का हात? हो बाई इंदू, काय झालं आई?
बाई तुझ्या भावजेसाठी एका दर्जन बांगड्या घेऊन ठेवून देशील. हो नाही हो. मावशी वहिनी काऊन नाही आल्या? आजच तर यायला पाहिजेत होत्या. नाही जमत ना बाई शांता. आता ते आली असती तर माझा नाही जमला असता. आता उद्या येणार आहेत ना. घरी ढोरा वासरा आहेत, करावं लागते. आता उद्या येणार आहेत बाई माझ्या सून पोरगा येणार आहेत उद्या. अजी हळूहळू घाला ना बाई. हळूहळूच घालत आहो. तुझ्या हाडके हात आहे बाबा. फुटल्या नाही पाहिजेत ना. ह्या बांगड्या फुटल्या नाही पाहिजेत. मग सटच बिघडून जाईल नाही का बांगड्याचा. म्हणून हळूहळूच तर घालत आहो. बाई माधुरी हाताला साबण लाव ना. नाही नाही पावडर लावलो मी. आता नरम पडते हात. काही नाही जातात जातात. हाडके हात आहे ना. आता दिसायला लहान आहे पण बांगडी मोठी लागते बापा. झाला झाला. आजकालच्या मुली ना थोडा दुःख सहन नाही करत. पहिल्याच्या बाया किती टाईट टाईट बांगड्या घालत होत्या. चला झाला झाला. आता कोण येते? या लवकर लवकर या. पिंकी तू घाल ना ग. नाही नाही मी नाही घालत बापा. नाही नाही पिंकी भर भर बांगड्या भर तू. हट मला बांगड्या नाही आवडत. पिंकी घाल ना. मी कुठं भरत होती आधी. आता बघ ना दोन्ही हातामध्ये बघ किती 3-3 दर्जन आहेत की 4-4 दर्जन बांगड्या आहेत. तर पाय ना कशा आता हातभर झाले माझ्या बांगड्या. अगं तर तू नवरी आहे. नवरीच्या हातामध्ये पाहिजे तर अशा बांगड्या. बाई कोणीतरी हे नाव लिहा ना. नाव लिहा. कोणा कोणा किती किती बांगड्या भरला माहीत पाहिजे ना. मग हिशोब करायला बरं होते. राधा ताई बसल्या तिथं तर लिहा बरं नाव लिहा तुम्ही. हो ना वहिनी लिहितो. वही पेन वही तो तिथेच आहे टोपल्याजवळच आहे. वही आहे आणि पेनही आहे. मला ना बांगड्या नाही पाहिजेत. कंगन द्या कंगन. भर ना बाई बांगड्या भर ना. मस्त हात आहेत बाई तुझे. भर बेटा. नाही नाही आजीबाई. पिंकी नाही नको म्हणू. तो बांगड्याचा सट आहे ना तो भर. द्या द्या तिला तो बांगड्याचा सटच भरून द्या. पिंकी आता एवढे म्हणतात तर भर ना. ते तुझ्या लाच्यावर मॅचिंग होतील. भर ते आकाशी कलरचा आहे भर. ठीक आहे त्या त्या मग. झाला. आता कोण येते? या लवकर. गुड्डी शिटी या या तुम्ही भरून घ्या बरं. कंगन भरता की का भरता तर मग आम्ही बायाच राहिलो. ए पोरी काचाच्या बांगड्या आहेत ना बाई फुटतील ना. हात नको लाव हात नको लाव. दूर दूर देतो ना मी. कंगनच पाहिजेत ना. देतो देतो. इकडे आहेत थैल्यात आहेत. दूरच पाहून राहिली ना. मला नाही समजत का काचेच्या बांगड्या आहेत. नाही बापा फुटल्या बिटल्या म्हणजे कोण भरून देईल मग सांग का. कंगनचा सट देऊ काहीला. हो द्या ना तर द्या. हा घे तुला. आणि ए पोरी हा घे तुझ्या मापाच्या. हो द्या द्या द्या. ली बाई हे 2 कंगनचे सेट. का नाव आहे यांचे? हो हो लिहित आहे. सिटी आणि तुझ्या मम्मीला पाठवशील बांगड्या भरायला इकडे. कुठे आहे काकू माझी मम्मी? मला दिसलीच नाही ना. तिकडे मागेच तर आहे हळद कुठत आहे. हो ठीक आहे जाते. माझ्या पोरीच्या बांगड्याचे पैसे मी देईन. किती होतील तर सांगशील बाई काचारीन बाई. हो 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 चांगले 2.5 दर्जन भरून देतो दोनही हातामध्ये. 5 दर्जन होतात. एवढ्या मोठ्या कशाला? 1 दर्जन होतात का बापा. नवरीची आई आहे ना तुम्ही. मग हातही शोभले पाहिजे की नाही. मस्त हिरव्या बांगड्या गोल्डन बांगड्या सटच करून देतो मस्त 5 दर्जनच्या. आणि घालून देते. हो हो घालून दे बाई घालून दे. काय तेवढं कशाला तर. पाय बाई नवरीच्या मायाचे हात मस्त मुला आहेत. आणि नवरीचे हात हाडके होते. आता मावशी तुम्ही भरा बांगड्या. भरीन ना बाई भरीन. पहिले तुम्ही भरा मा. नाही मावशी आधी आता तुम्ही भरा. भरतो ना बाई पहिले भरा ना मग तुम्ही भरा. आई झाल्या माझ्या बांगड्या भरून ये. भरीन ना पहिले ह्या शांता गिंताला भरू दे ना. शांताबाई या. काचारीन बाई चांगले भरून द्या 2-2 दर्जन. नाही काचारीन बाई 2-2 दर्जन नाही. आता दस्तूरच्या 1-1 दर्जन भरून द्या. का शांताबाई भरा ना. एका हातामध्ये 1 दर्जन एका हातामध्ये 1 दर्जन चांगल्या दिसतील. कशाला इंदूबाई 2-2 दर्जन कशाला. ये अर्धा दर्जन भरलं का होतात 1 दर्जन. कमी आहेत का बांगड्या भरणाऱ्या. पुष्कळ साऱ्या आहेत ना बाया. का शांताबाई चिंता नको करू. भर तू भर 1-1 दर्जन भर. ओ बांगड्यावाली बाई सगळ्याच्या हातात 1-1 दर्जन घालून दे बांगड्या. हो ठीक आहे ना. बाकीच्यांना बोलवून आणते मी. या कुठं आहेत बापा. हे कावेरी नाही आली. हे मंजुळा काकू कुठं राहिली. जेवत होती ना. जेवण व्हायचाच आहे का हिच्या. माधुरी ताई जाते मी आता घरी. थांब ना ग पिंकी. इथंच थांब ना. इथंच झोप आज. आता कशाला घरी जाते.
उद्या येते ना माधुरी. नाही नाही थांब आता. तू माझ्या लग्नासाठी आली ना, आता घरी नको जाऊ. आता घरी कशाला जाते? आहेत ना माझ्याकडे कपडे, माझे कपडे घालशील. आणि आता ना 10:30 वाजे तुझ्या भाऊजीचा फोन येणार आहे. फोन येणार आहे तर बोलशील ना तू. मी का करीन? कबाब में हड्डी. ए पागल, तसा काही नाही आहे. तू बोलशील. पागलच आहे बाबा. मला बोलशील म्हणते. मी बोलून काय करणार? अरे तेच म्हणत होते एक दिवस. मी बोलत राहते ना तुझ्याविषयी, तर म्हणत होते एखाद्या वेळेस फोनवर बोलायला लावशील म्हणून. का बाबा तुम्ही दोघेही जण तुम्हाला का बोलायला विषय नाही सुचत का? मस्त प्रेमाचा बोलायला पाहिजे तर माझ्याविषयी बोलता. अरे असं बोलता बोलता निघून गेला ना. अरे आला वाटते त्यांचा फोन. आणखी तो चार्जिंगवर लावलाय. बोल बोल पिंकी, तुझ बोल. माधुरी बोलतो म्हणा. हॅलो. हॅलो माधुरी, काय करत आहे? काही नाही, बसले होते. हा तर माधुरीचा आवाज नाही वाटत. कोण बोलत आहात तुम्ही? हे काय झालं काय झालं? ओळखला बापा, भाऊजीने ओळखला. म्हणतात हा तर माधुरीचा आवाज नाही वाटत म्हणतात. नाही नाही, मी माधुरीच बोलत आहे. ते काय थोडी सर्दी झाली ना, तर आवाज बसल्यासारखा वाटत आहे. असं का? व्हिडिओ कॉल करते मी, ॲक्सेप्ट कर. नाही नाही, इथला ना नेट संपलेला आहे. नाही नाही, तुम्ही कोणीतरी दुसरेच बोलत आहात. माधुरी नाही आहे फोनवर. का ना, आवाज नाही ओळखत का तुम्ही? मी माधुरीच तर बोलत आहे. आता बोलत आहे माधुरी तू. आतापर्यंत कोण बोलत होती? आता समजला. पिंकी असेल हो ना? अरे वा भाऊजी, तुम्ही तर ओळखूनच घेतलं. हा बापा, थोडी मस्करी करते म्हटलं. तर ओळखूनच टाकले तुम्ही. घ्या बोला आपल्या माधुरी सोबत. बोला जी. तू बोल माधुरी, मी चाहते. नाही थांब इथेच थांब. ग बोला ना तुम्ही दोघी जण. येते ना मी. ठीक आहे, ये. घरी नको जाऊ. नाही ना बापा, आईला सांगून येते ना इथेच थांबते म्हणून. चला आता खूप वेळ झाली, आम्ही घरी जातो. उद्या लवकर या ना, बोलवायची वाट पाहायला नको. पटकन हळदी हुळदीचा कार्यक्रम करून टाकू. हो हो, नाही तर बस बोलवायचीच वाट बघाल. नाही ना, आता सांगितलं ना, कशाला बोलवायची वाट पाहून. तरी पण 10 वाजतील ना हळदीच्या कार्यक्रमाला. हो वाजतील ना, 10 वाजतील. आता कसं जेवण बिवण करून मग हळदी चढवायला जाऊन. तर मी काय म्हणते, अंग पाय धुवा आणि इकडेच या. स्वयंपाक बिंपाक जेवण बिवण इकडेच. आता करायचंच नाही घरी. ठीक आहे ना, ठीक आहे, तसेच करू. कुंता तू पण. हो आणि उद्या हळदीच्या साड्या घालून या मग. हो ठीक आहे ना. बाई पिंकी, चल ना घरी. राहू दे ना कुंता, पिंकीला कशाला नेते, राहू दे तिला घरी तिकडे. हो ना मम्मी, ते माधुरी पण तशीच म्हणते. थांब म्हणते, नको जाऊ म्हणते घरी. असं का? मग थांब बाबा, तुझी इच्छा. हो तर सांगायला चाली मी थांबते म्हणून. बरं थांब, मी जाते आता घरी. ठीक आहे ना मम्मी. जमलं का सरपंच भाऊ? जमला डेकोरेशन? जमला हळदीच्या? हो जमला वगैरे. पण मी काय म्हणतो, झालं का सगळं? झालं ना बापा. आता मी तर माझ्या मते तर झाला. आता तुम्ही सांगा काही कमी असेल तर. काय म्हणते, इथं खाली दरीगिरी हातर ना, ते हळद वगैरे खेळतील तर कसं हे जागा खराब होऊन जाईल नाही का? आणि दरी वगैरे राहील तर मग धुवून होऊन जाईल ती. हो ते हातरतं ना. हे सांगा, पडदे बिडदे व्यवस्थित आहेत ना सगळं? हो बढिया, एक नंबर काम आहे तुझ्या. नाही म्हटलं काही कमी असेल तर सांगून द्या बाबा. नाही सगळं ठीक आहे, फक्त इथं दरी वगैरे हातरून टाक, झालं. अरे ताणून बांध ना. इकडे आहात तुम्ही, मी तिकडे पाहते तुम्हाला. नाही म्हटलं, डेकोरेशन सांग कसं झालं? मस्त, छान झाला, छान. चला ना, वेळ होत आहे ना हळदी चढवायला. तुझ्या भाऊस तर यायचं आहे. आले तरी ते आताच आले भाऊ वहिनी. असं का? आले का? आणि आल्या का गावातल्या बाया आल्या? त्यांना सांगितली होती रात्रीच उद्या लवकर याल म्हणून. याच्याच आहे, फक्त शांतताई आले आणि हे काय म्हणतात कुंता आली. निघू ना मग. येतात ना. वाजेवाल्याला फोन लावा ना. लावलं होतं फोन, निघाला तो, येऊन राहिला. चला पटकन देवाजवळ हळदी चढवून येऊन जाऊ आणि मग घरी माधुरीला हळदी लावा लागेल. हो चल. चला घ्या, पटापट लावा हळद. पागल आहे का? मला कशाला हळद लावते? का तुम्ही नवरीच्या आजोबांना असेच राहाल का कोरे? हळद लावा लागते नाही तर का? असं का? मग दे थोडीशी, मी लावतो तुला. नाही मला नका लावा आई, लावा. हो बाबा, नकाला लावते का माझ्या? नाकाला लागला का? नाही तर का, चांगले गालाला लावा ना. आजी, मला कशाला? अरे बापा, सगळ्यांनाच लावा लागते हळद. आई तर मस्त हळद लावायला चालूच केला ना. आता खेळून राहिला बापा हळद तर. या ना बापा, सगळे जणी हळद खेळा ना. उभ्याच आहात. दे आजी, दे मला ते हळद, मी लावतो तुला.
जा बापा तिथली आणावं लागते, ते मागावं नाही लागत असे. आजी आजोबांना तर दिली आता आणि मला दे म्हणतो तर नाही म्हणते.